रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा रखुमाई रखुमाई
सगळं बंद करा. मला इथं आवाज द्या. वर भोंग्याचा रिटर्न नका. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊधनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरण संताची सरे चरण संताची, सरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग. महान भगवत भक्त, देहूचे सुप्रसिद्ध साधू, जगद्गुरु, जगद्वंदनीय श्रीमंत साधू श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयाचा साधा सरळ सोपा 4 चरणाचा अभंग. विठाला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे गरजेचे आहे. तो म्हणजे असं की आपल्याच गावातील वैकुंठवासी सीताराम रामचंद्रजी कोरडे, आपले काय किरडे, यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हणजेच वर्षश्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम समस्त किरडे परिवाराच्या वतीने
त्यांचे सुपुत्र श्री निखिल सीताराम किरडे व श्री ज्ञानेश्वर सीताराम किरडे व समस्त किरडे परिवार चाटोरी यांच्या वतीनं आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ आपले वडील गेल्याच्या नंतर त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा वर्षश्राद्धाचा कार्यक्रम विढाला. आणि आज कीर्तनाला उपस्थित महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायक वादक महाराज मंडळी, महाराष्ट्रातील उत्कृष्ट गायक आमचे परमस्नेही परममित्र योगेशजी महाराज मोरे आहेरवाडीकर हे या ठिकाणी आहेत. तसेच श्री हरिभक्तपरायण आपल्या गावचं भूमिपुत्र आमचे गोटू दादा हे या ठिकाणी आहेत. प्रद्युम्न दादा आहेत, त्यांचे वडील आहेत. पुन्हा इकडून तात्या महाराज आहेत, आमचे अण्णा आहेत. आणि पखवाजाची साथ करण्यासाठी महाराष्ट्रातील उत्कृष्ट पखवाज वादक ताल मार्तंड मृदंग महामनी विकासजी महाराज मस्के बेलूरकर बरोबर ना, ते या ठिकाणी आहेत. तसेच या ठिकाणी विशेष आमचे परमस्नेही परममित्र एक महाराष्ट्रातल्या नावाजलेलं शूटिंगमध्ये ज्यांनी आपलं कमी वयामध्ये उत्कृष्ट नाव केलं, बरं का, नाहीतर बरेच शूटिंगवाले आहेत पण त्याला कोणी ओळखीत नाही, पण कमी वयामध्ये आपल्या गावचं भूमिपुत्र आमचे देवाभाऊ हे या ठिकाणी आहेत. आधी करून तुम्ही माता भगिनी पुरुष वर्ग गोड असे साऊंड सिस्टम विनेवाले बाबा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आता वेळेअभावी याच ठिकाणी कीर्तन सेवेला बरं सुरुवात करतो. विठाला मला वाटलं तात्या महाराज म्हणतात काय की पूर्णविराम म्हणून. असो, गोड नियोजन आहे महाराज. एका वडिलांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आहे. पहिला एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो, ही वेळ कोणाच्याही कुटुंबावर येऊ नये बरं का. वडिलांची पुण्यतिथी करायची सुद्धा वेळ येऊ नये. कारण कोणाला वाटतंय आपल्या घरातला माणूस जावं म्हणून, जावं कोणाला वाटतंय. बरं तुमच्यापैकी कोणाला जावं वाटायला वर हात करा बरं. मराव कोणाला वाटतंय का? अहो मरा वाटणं तर लांब राहिलं, तू मर म्हणलेलं सुद्धा सहन होत. आगा मरा न सहाती, माऊली म्हणले मर म्हणलेलं सुद्धा माणसाला सहन होत नाही. कारण माणूस सगळ्यात जास्त भेटतोय कशाला? मरणाला. सगळ्यात जास्त माणूस मरणाला भेटतोय. पण नेमकं माणूस एवढंच विसरतोय, मरणाची तयारी करायचं विसरतोय. बरोबर ना तात्या महाराज? सगळ्या गोष्टीची तयारी करते. राहायला चांगला निवारा असा म्हणून माणूस काय करते? उत्कृष्ट घर बांधते. म्हातारपण बसून खाता यावं म्हातारपणामध्ये म्हणून जवानीमध्ये माणूस काय करते? जोडून या धन, उत्तम व्यवहार, पैसा कमवते. प्रत्येक गोष्ट आपल्याला भोगा यावी म्हणून माणूस करते. पण मरणाची तयारी करते का माणूस? शेवटच्या दिवसापर्यंत माणसाला वाटत नाही मी मरणार आहे म्हणून. पण ऐका, आपण मरणार आहेत, आपल्याला कवा मरणार आहेत काहीच माहित नाही. पण आपलं मरण कवा आहे वरती टपून बसलाय बाबा. त्याच्यापाशी वहीन रजिस्टर तयारच आहे. कोण कोण्या दिवशी मरणार आहे, प्रत्येकाचं काय मरण लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला वाटतंय, बऱ्याच जणांचं म्हणणं असतंय मरण 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 मरण. ऐका ना, मरण कोणाचं कुठे आपल्याला जरी कळत नसल तर आपलं जिथं लिहिलेलं आहे तिथंच माणूस. जो माणूस पाऊण तासाखाली मुंबईला होता तोच माणूस पाऊण तासामध्ये येऊन बारामतीला
जीव जातो त्याचा, बरोबर ना? पाऊण तासाखाली तो माणूस मुंबईमध्ये होता, पण पाऊण तासामध्ये येऊन बारामतीमध्ये जीव जातो. खरं सांगा, त्याचं तिथं काय लिहिलेलं होतं? लिहिलेलं होतं ना? नाहीतर काय यंत्रणा नव्हती त्या माणसाकडं. त्यांनी ठरवलं असतं तर महाराष्ट्रातील सर्व यंत्रणा त्यांच्या ताब्यात होती ना? नोहे नोहे किती पैसा होता त्यांच्याकडं? त्या पैशाला काही गणत? त्या दिवशी एक अहवाल वाचला मी, महाराष्ट्रातल्या एकूण संपत्तीपैकी 2% संपत्ती एका पवार घराण्याची. म्हणजे जर चाटोरीमध्ये 100 एकर रान असेल तर 2 एकर कोणाचे? काय पैसा आहे! पण खरं सांगा, एवढा पैसा माणसाला वाचू शकला का? बोला ना. नाराज आहेत का तुम्ही माझ्यावर? आपल्या कीर्तनात थोडं बोलावं लागतंय. एवढा पैसा होता पण वाचू शकला? पैसा दिल्यानं मरण विकत घेता येत. पैशाने या पृथ्वी तलावरच्या तुम्ही प्रत्येक गोष्टी विकत घ्याल, पण पैशानं मरण विकत घेता येत नाही. नोहे नोहे तुम्ही पैशानं इथले सगळे अधिकारी मॅनेज कराल, पण पैशानं यमाला मॅनेज करता यायचं नाही. ऐका, तिथं पैसा कामाला येत नाही, तिथं काही कामाला येत नाही. माणूस जीवनभर कसा जगला हेच कामाला येते. जीवनात काय कार्य केलंय, मग शेवटला जर आपल्याला चांगलं मरण, चांगली गती वाटत असेल का नाही, जीवन चांगलं जगायचं. रोज दिवसभर काम झालं की संध्याकाळी झोपताना फक्त विचार करायचा, आज आपण दिवसभरामध्ये चांगलं काय केलं आणि वाईट काय केलं. रोज झोपताना विचार करायचा, चांगलं काय केलं आणि वाईट काय केलं. रोज जर तुम्ही जर रिन्यू मारित राहिलात तर एक ध्यानात ठेवा, म्हणजे आपण मरणाच्या व्यवस्थित त्या लाईननं व्यवस्थित चाललो. पण बरेच माणसं असं जगत येत, त्याला कवा मरायचंच नाही, असे जगत येत कवा मरायचंच नाही, आणि एखाद्या दिवशी असे मरतेत ते कवा जगलीच नाही. विठाल म्हणून आमचे सीताराम बाबा वारकरी जीवन जगलं महाराज त्यांनी. नाहीतर बऱ्याच जणांचं पुण्यतिथी वर्ष श्राद्ध व्हायला तयार नाही. अहो, पुण्यतिथी वर्ष श्राद्ध जाऊ द्या, लेकर तेरवी घालतील का नाही ह्याचा भरोसा नाही. बरोबर आहे ना? छाती ठोकपणे तर छातीवर कोणी हात ठेवून दाखवा, म्हणजे लेकर 100% तेरवी घालतील म्हणून. हाय का भरोसा? कोणालाच नाही हो. होय तात्या महाराज, कोणालाच भरोसा नाही. कारण हा कलियुग आहे. या कलियुगामध्ये प्रत्येकाचीच पुण्यतिथी होईल हे सांगता येत. अहो, एक दिवस रडाले, दुसऱ्या दिवशी नाव सुद्धा कोणी काढील. आता हे जे घरानं फोटो लावलेले असतात का नाही, लोक फोटो सुद्धा घरानं ठेवणत. नवीन सून आली तिला लेकरू होऊ द्या की एका दिवशी ती फोटो काढते, फोटो कचऱ्यात टाकते. एखाद्याने विचारला, का फोटो काढलीस? माय म्हणली, त्या फोटोला बघितलं की माझा बाळ्या कसा की दचकाचलाय म्हणली. आपला फोटो सुद्धा घरात ठूत नाहीत. म्हणून ऐका, हे जे जीवन आहे का नाही, असं जगायचं की आपली कमीत कमी पुण्यतिथी करावं. आमच्या सीताराम बाबांनी जीवनभर, आमचे गोटू महाराज म्हणले, महाराज परमार्थाचं कुठलंही कार्य असो, बाबा पहिल्यांदा पुढे असायचे. आणि त्यांची आज पावती आहे. एवढा समाज आणि एवढे जे कलाकार जमलेत का नाही, हे त्यांनी जीवनात केलेलं चांगलं कार्य. विठाला आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी हा आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ, आपले वडील गेल्यानंतर प्रत्येक मुलाचं कर्तव्य
पहिल्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत, पुन्हा ते 10व्या दिवशी गंगेवर जाऊन त्यांचा पूर्ण विधी करणे, पुन्हा 13वा करणे, आणि 13वा झाल्याच्या नंतर तिथून पुढे एक श्राद्ध सुरू होते. कोणतं श्राद्ध? मासिक श्राद्ध. बरोबर ना? मासिक श्राद्ध. असे 11 मासिक श्राद्ध झाले. 12वं मासिक श्राद्ध येते, त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. 1 वर्ष आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ मासिक श्राद्ध करायचं असतं, आणि आज त्या मासिक श्राद्धाची पूर्णत्व म्हणजे वर्ष श्राद्ध. ह्याला कोणी वर्ष श्राद्ध म्हणतंय, कोणी प्रथम पुण्यस्मरण म्हणतंय. हे वर्ष श्राद्ध. आजपर्यंत ज्या दिवशी बाबा गेलेत त्या दिवशीपासून बाबांचं पूर्ण रजिस्टर काढल्या जाते. जीवनामध्ये किती अन्नदान केलंय, किती सप्त्याच्या पंक्ती दिल्यात, सप्ताहाला किती पट्टी दिली, पूर्ण काढल्या जाते. आणि तुमचं आमचं सुद्धा निघणारच आहे. तिथं गेल्यावरती यमाचे दूत आपल्याला असं समोर घेतात आणि पूर्ण असं आपली लिस्टच काढतात. सांग, गावात सप्ताह होता तेव्हा तू कुठं होतास? आता चाटोरी गावामध्ये एकूण किती सप्ते होते? 5 होते, है का नाही? मी तर म्हणतो का सालभर तुमच्या इथं कार्यक्रम चालूच असते. बरोबर ना? धार्मिक गाव आहे महाराज. का धार्मिक आहे? मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, सोपान काका महाराजांच्या परंपरेमधलं गाव आहे. विठाला नाहीतर असे गाव बघाय भेटत नाहीत. आता मी लई लांब लांब फिरतो बाबा. जरी आपल्या जवळचा असेल, तुम्ही माझी डायरी पहा, गोटू दादाला माहिती, लांब लांब फिरतो. असे पारमार्थिक गाव आम्हाला बघाय भेटत नाहीत. काही काय गावला सप्ताह टू सप्ताह टाळ निघतात. या वर्षीचा काला झाला की त्या टाळाचाही काला झाला. पुढच्या वर्षीच ते टाळ मृदंग बाहेर काढणार. तवर ते उंदरानं ते बरं. काही काही गावला तर टाळ मृदंग सुद्धा नाही. ते लोक आम्हाला फोन करतात, महाराज येताना टाळ आणा, मृदंग आणा, इना आणा, घोंगड सुद्धा तुम्हीच आणा. मी ऐकायला टेम्पो भर माणसं घेऊन येतो, तुम्ही निवांत राहा. पण आपल्या चाटोरी गावामध्ये महाराज 5 सप्ते आणि पुण्यतिथी आणि 13व्या तर मला वाटतं 4 दिवसाला 8 दिवसाला चालूच आहे. काय चालू होतं आपलं? जमलं आता. यमाचे किंकर नाही त्या यमासी करुणा. कोण म्हणलं कोरोना? करुणा. ऐका, त्या यमाला दयावया त्याच्याकडं नाही. ते आम्हाला मारायला सुरू करतंय. आम्ही म्हणलं ना का मारायला? ते म्हणतंय तुझं कीर्तन चाटोरी मध्ये होतं, त्या चाटोरीच्या लोकांना तू सांगाव का नाही? भजन करावं लागतंय, अन्नदान करावं लागतंय. तवा मार खाऊन चुकलं म्हणण्यापेक्षा
आज सांगून मोकळं झालेलं बरं. आता आजपासून तुम्हाला जसं वागा तसं वागा. विठाला आमचं काम आहे. उद्या ते ये म्हणते तुम्हाला बोलायला पाटील होतं, तुम्ही बोललात का नाही? आमचं सांगणं काम आहे. आज वर्ष श्राद्ध बाबांचं. आजपर्यंत बाबांनी काय काय कार्य केलंय सगळ्या कार्याची नोंद घेऊन आज बाबा या ठिकाणी शेवटचं येत असतात. या देहातले बाबा आज शेवटची इथं येतात आणि इथं आल्याच्या नंतर आज हे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम झाला. उद्यापासून बाबाला दुसऱ्या योनीमध्ये काय मिळतो? जन्म मिळतो. आजपर्यंत मिळाला 1 वर्ष मिळत नाही. 1 वर्ष पूर्ण त्याचा तो निभाव लागल्या जातो. काय 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 कामं केलेत, मग तुम्ही वाईट केलेत का चांगले केलेत, कोणाच्या माना मोलड्यात कोणाचं काय काय खाल्लंय, कोणाचं काय काय नाही, सगळं काढल्या जात. आपल्याला वाटतंय आम्ही केलेलं पाप कोणाला दिसच ना गेलंय. मांजराला वाटतंय दूध पिताना मला कोणी, बरोबर आहे की? मांजर डोळे लावून दूध पिताना त्याला काय वाटतंय? मला कोणी बघतच नाही आणि ठ्याका टाकल्यावर. तसं आपल्याला वाटतंय आम्हाला पाप करताना कोणी बघत पातके करिता वा वा. पुढे आहे पुसता. पातके करिता 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 पुढे आहे पुसता. काय उत्तर देता होशील तू? नाथ महाराजांना सांगितले बाबा आज पाप करायलास, पण उद्या यमाला काय उत्तर देशील? आज पाप करायलो म्हणून माणसानं कशाला घाबरा न घाबरा, पापाला घाबरा. बर का? कशालाही ना घाबरा, पण पापाला घाबरा. पाप ही अशी गोष्ट आहे आज गोड वाटती. जसं डॉक्टर म्हणतात का नाही, उद्या 4 वर्ष सुखानं जगत असेल तर आता तुम्ही काय खाणं बंद करा. आज प्रत्येकाला सांगायले डॉक्टर साखर खाणं बंद करा. बरोबर की? साखर, आज साखरचा चहा प्याला काय लागालाय? गोड लागालाय. पण ते
त्याचे पुन्हा उद्या हा तस आज पाप गोड लागाले. बऱ्याच जणाला पाप करताना वाटत नाही आम्ही पाप करायलो. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे मेल्या महागारी बघता येईल पुढचं पुढं. असं आहे का? मेल्यावरचं कोण बघितलंय? मेल्यावरचं कोण बघितलंय? मी संताची पुरावे उगच आहेत का? ये मदंड पुढे आवगड ये मदंड पुढे आवगड यमदंड पुढे आवगड विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे आवगड ये मदंड पुढे आवगड ये मदंड पुढे आवगड ये मदंड विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे आवगड यमदंड पुढे आवगड यमदंड पुढे आवगड जुनं ते सोनं. हा सोनं नाही 24 कॅरेट सोनं आहे. पुढे अवघड यमदंड. आज सोपं वाटले आज गोड वाटले पण पुण्या उद्या अवघड आहे. म्हणून आज वेळीच माणसानं सावध व्हायचं. उद्या आपल्याला ऐका मरण तर प्रत्येकालाच आहे. मरण कोणाला चुकलंय का? आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. ओ देखत देखत ना तू बोलतो देखत देखत ना तू बोलतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बोलतो तो तैसा झाला. उठा उठा जागा पाटे भय आले मोठे. उठा उठा जागा पाटे भय आले मोठे. आजा मेरा पंजा मेरा बाप मसना गेला. आजा मेरा पंजा मेरा बाप मसना गेला. देखत देखत ना तू बोलतो तोही तैसा झाला. देखत देखत ना तू बोलतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा भय आले मोठे. उठा उठा जागा पाटे भय आले मोठे. वा गोड चाल उड जा का बर का. आता बऱ्याच जणांच्या तक्रारी गाण्याच्या चाली अभंगाला आल्यात म्हणून. आणि एक सांगू का साधा सोपा सरळ प्रश्न तुम्हाला. गाणे आधी का अभंग आधी? अहो अभंग आधी. गाणे नंतर आले. या चाली नंतर आल्या का अभंग नंतर आले? चाली नंतर आल्या किंवा अभंग आधीचेच आहेत ना. अभंगाला प्राधान्य. चालीचं काही बर तिकडची चाल इकडे लावायला सुद्धा त्या गायकाला तेवढं काय पाहिजे? हा माइंड पाहिजे ना. तात्या महाराज तिकडची चाल इकडे लावायला माइंड पाहिजे. आमची एखादी ठाईची चाल गाण्याला लावून दाखवा बरं. आता ते महाग एक गाणं गाजलं होतं पहा झिंग झिंग झिंगाट. ते मला काय स्वर नाही तेवढा म्हणायचं पण आता समजा झिंग झिंग झिंगाट ठाईत म्हणायचा झिंग झि असं जमल का? ठाई मध्ये जमल का? नाही नाही तिकडची इकडे जमते पण इकडची तिकडे जमायची. विठ्ठल वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. पदर घ्यालो महाराज. आजपर्यंत आपलं सगळं बाबांची लिस्ट काढली आणि आज बाबा येवनीमध्ये पुढच्या जायला मुक्त झाले. ऐका पण आज इथं बाबा येतात आणि बाबा येऊन बघतात. बाबा येऊन बाबा विचार करतात ज्या लेकरासाठी ह्याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला सगळ्याच्या टोप्या
मना केल्या नोहे नोहे पोटाला चिमटा घेऊ घेऊ 2 रुपये कमवले, लहानाचे मोठे लेकर केले, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे आपुली कुरवडी वाढवणी, आपुली कुरवडी वाढवणी, आपुली कुरवडी वाढवणी, आपुली कुरवडी वाढवणी, बाप करी जोडी लेकराची जोडी, आपुली कुरवडी वाढवणी, एकाएकी केला निराशेचा धनी, 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 एकाएकी केला निराशेचा धनी. बाप करी जोडी लेकुराची ओढी. ऐका, बाप एक अशी व्यक्ती आहे जीवनभर माझ्या लेकराचं चांगलं कसं होईल याच्यासाठी मरमर करतो, बरोबर ना? माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, जय हो. माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद कदा तोया गोष्ट बापाची सांगताना, हो त्याच्या फाटक्या सदरेला किती ठिगळ जोडलेले, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली, मला कसच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदा तोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद कदा तोया गोष्ट बापाची सांगताना. हा, या जगाच्या पाठीवर बापच एक असा आहे, मरेपर्यंत माझ्या लेकराचं कसं चांगलं होईल याच्यासाठी जगणारा बाप असतो. स्वतः फाटकी बनियान घालेल, स्वतः फाटक शर्ट घालील, स्वतः फाटका चप्पल घालील, पण माझ्या लेकराला कवाच फाटक घालू देणार नाही याची जीवनभर जाण ठेवणारा फक्त कोण असतो? बाप असतो. ऐका, बऱ्याच लोकांनी आई विषयी सांगितलंय बर का, आई माझी मायेचा सागर सगळं सांगितलंय, पण ऐका हो, बाप लई जणाला कळाला नाही. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, फोटामंदी हासू जरी कणा वाकला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर,
लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बाप कळणं खूप अवघड आहे. आईविषयी प्रत्येकानं मांडलं, पण बापाविषयी मांडणारे खूप कमी आहेत. एक सांगू का, बापाचं पात्र असंय, नारळ पाहिले ना तुम्ही, नारळ नारळ वरून कसं आहे, निब्बर आहे, खन्नक आहे, पण जेव्हा नारळाच्या आतलं पाणी पाहिलं ना, कसं आहे वो, गोड आहे. तसा बाप आहे. बाप कवाच वरून वरून आपल्या मुलासाठी माया दाखवत नसतो, पण मनातून प्रेम करणारा जर कोण असेल तर तो एकमेव बाप असतो. बर का निखिल भाऊ, ज्ञानेश्वर भाऊ, आजपर्यंत तुमच्या दारामध्ये तुमचा बाप होता, तुमच्या दाराकडे बघायची हिंमत कोणाची नव्हती. ऐका, आपल्या दारामध्ये बाज असू द्या आणि त्या बाजावर पडलेला बाप असू द्या, कसाही असू द्या, त्याला उठता येत नसू द्या, पण आपल्या दाराकडे बघायची हिंमत कोणाची होत नाही. कारण त्या दारामध्ये कोण आहे, बाप आहे. बाप नावाची व्यक्ती लय मोठी आहे बर का. आई आहे. आपण रस्त्यानं चाललोत ना, जात असताना आपल्याला जर ठेस लागली तर आपल्या तोंडातून सहज वाक्य निघतंय, आई ग म्हणतोत ना, पण तोच पुढे जात असताना एखादा मोठा सरप दिसू द्या, मुखातून आपोआप जाते काय, बाप रे बाप्पू. बरोबर आहे ना. म्हणजे छोट संकट आल्याच्या नंतर आई आठवते, पण मोठं संकट आल्याच्या नंतर कोण आठवतंय, बाप आठवतंय. कारण प्रत्येकाला माहित आहे, माझं मोठं संकट निवारण करण्याची ताकद एका बापामध्ये. अख्खं जग तुमच्या विरोधात उभं राहू द्या, पण बाप नावाच्या व्यक्तीनं तुमच्या पाठीवर थाप टाकू द्या. ऐका, जग अख्खं विरोधात गेलेल्या जेवढं दुःख नाही, तेवढं बापानं पाठीवर थाप टाकल्या सुख आहे. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप जगी ऐसा बाप
शेवटचा श्वास घ्यायला बाप, तोपर्यंत त्या बापाच्या मनामध्ये फक्त आणि फक्त आपल्या लेकराचं चांगलंय बाप आहे. ऐका निखिल भाऊ, ज्ञानेश्वर भाऊ, आजपर्यंत इथून पुढं जग तुमच्या पाठीवर थाप टाकेल, वा शाबास म्हणेल. जग तुम्हाला शाबासकी देईल, जग तुमचं वर्णन करेल. पण बाप नावाच्या व्यक्तीच्या जे पाठीवर थाप भेटणार होती ती इथून पुढे तुमच्या जीवनामध्ये भेटणार. आणि ऐका, जग जरी तुमच्या विरोधात गेलं तर बाप तुमच्या सोबत असल्यावर तुम्हाला कशाचाच गम नाही. आणि बाप सोबतच असतो. बऱ्याच जणाला आईची माया दिसते, लेकराला पण बापाची दिसत नाही. पण एक खरं सांगू, आता एखाद्या बापाच्या घरचं लग्न असू द्या, एखाद्या मुलीचं लग्न आहे, आई घरोघर फिरते, सांगते अहो आमच्या ताईचं लग्न आहे, आमच्या बाईचं लग्न आहे, या तारखेला लग्न आहे, तुम्ही सर्वांनी या. आई घरोघर फिरते, सर्वांना आमंत्रण देते, ती नवरी बाई खुश असते, ती मैत्रिणीला सांगते. पण रोज सकाळी उठलं की आंघोळ करून ह्याच्या द्वारात जाय, त्याच्या द्वारात जाय, अहो माझ्या बाईचं लग्न आहे, थोडे 2 रुपये कमी आहे, 2 रुपयाची मदत करता का? याचे त्याचे पाय धरणारा कोण असतो? बाप असतो. ऐका, एवढंच नाही, लग्न लागलं, लग्नामध्ये सगळ्या सोयऱ्या धाऱ्याला पाया पडून या रामराम, प्रत्येकाला नम्रतेने रामराम घालून काढून देत असताना, ऐका, जेव्हा नवरी नांदायला निघाली तेव्हा प्रत्येक महिला त्या नवरीच्या गळ्याला पडून रडते, प्रत्येक आई रडते, प्रत्येक जणी रडतात, प्रत्येक जण म्हणतो अरे काय मुलीची आई रडतीये. पण ऐका, बाप मात्र ताठ माननं चालतो. का बापाला रडू येत नाही? पण जोपर्यंत आपली मुलगी वाट लावित नाही सासऱ्याला, तोपर्यंत बाप ताठ मानन राहतो. आणि एकदा का सोयऱ्याला राम राम केला, तसाच खाली मान घालून येऊन उशीमध्ये तोंड लपून रडणारा बाप पाहे दारातुनी, हरणी चालली कळपातुनी, पाणी पित्याच्या डोळ्यातुनी, परंपरा ही चालत आहे, माहेर सोडून जाण्याची, लेक चालली सासराला, पाणी पित्याच्या डोळ्याला, पाणी पित्याच्या डोळ्याला. आपली मुलगी चालली ना, सगळ्यात जास्त दुःख कोणाला होत असेल तर ते का बापाला होत असतं, ध्यानात द्या. अहो बापाचं प्रेम दिसत नाही. आता आम्ही फिरतोत ना, राईट, संध्याकाळच्या 9 ते 11चं कीर्तन असलं की 11:15ला फोन येतो, महाराज कुठे आहेत? रात्री 12-1 वाजेपर्यंत जोपर्यंत आम्ही संस्थेवर जात नाहीत तोपर्यंत जागा राहणारा बाप असतो. आणि जेव्हा मी म्हणतो ना दादा मी आता पोहोचलो ना, आता आराम करतोय, तेव्हा झोपणारा कोण असतो? बाप असतो. ऐका, जग तुमच्या विरोधात जाऊ द्या, पण बाप आपल्याकडे पाहिजे गड्या हो. आज या किरडे कुटुंबासाठी ती बापाची माया कमी झाली. आज त्या बाबाच्या ज्या काही सुकन्या आहेत ना, ज्या काही सुकन्या आहेत ना, त्या माझ्या माय माऊलीसाठी आज माहेरचं मित्र म्हणतो, जड अंतकरणानं सांगतो, कायमचं माहेर संपलं. जोपर्यंत बाप माहेर मध्ये तोपर्यंत ती मुलगी स्वाभिमानानं येते, माझा बाप माहेर मध्ये. पण ऐका, ज्या दिवशी माहेर मधून बाप गेला, खरं सांगा माय, माहेर मध्ये आपलं कोणी राहते का?
या जगाच्या पाठीवर बाप एक अशी व्यक्ती आहे जी लई जणांना ओळखू आला नाही हो बाप. पण बाप ज्या दिवशी आपल्याला कळाला त्या दिवशी बाप आपल्या जवळ नसतो. बाप जर कळून घ्यायचा असेल तर अगोदर आपल्याला कोणाच तरी बाप व्हावं लागल, तेव्हा कळते बापाची काय माया आहे. बरोबर आहे ना? अहो एखाद्या लेकराच्या आपल्या लेकराच्या पायात जर काटा टोबला तर लेकराच्या आधी डोळ्यात पाणी कोणाचे येते हो? बापाचे येते. म्हणून आज या किरडे परिवारामधला हा बाप गेलाय. हा ऐका, ही उणीव भरून निघणारी नाही आणि कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये. पण ऐका, पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याला आपण प्रार्थना करू, देवा आमच्या सीताराम बाबांना तुमच्या पायाशी तुम्ही लीन करून घ्यावं. विठाला विठाला तेच बाबा आज या ठिकाणी येतात आणि पाहतात माझ्यासाठी काय कार्य केलंय. आणि हे जर कार्य नाही केलं तर ते काय म्हणतात? वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. ओ आहा कटाच्याचे करीती पितर, आहा कटाच्याचे करीती पितर, आहा कटाच्याचे करीती पितर, आहा कटाच्याचे करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. ते बाबा इथे येऊन आज म्हणतात हा जो कार्यक्रम केला नाही, वंशी दुराचारी पुत्र झाला. बाबा म्हणतात माझ्या वंशामध्ये काय दुराचारी मुलगा जन्माला आला. आहा कटा त्यांचे करीती पितर. मग ते पित्र श्राप देतात आणि मग हे जे होऊन आहे ते गोष्टी सगळ्या संसारात घडतात का नाही. भांड्याला भांड लागणे, संसारात सुख न लागणे, आलेला पैसा कुणीकडे हे जाणे, नोहे नोहे लेकर जन्मालाच न येणे, आले तर अपंगच जन्माला येणे, ह्या गोष्टी घडतात का नाही. मग आपण जातो बघा आपण ब्राह्मणाकडे आणि ब्राह्मणाकडे जाऊन म्हणतो देव बाप्पा आमच्या घरात अशा गोष्टी घडल्यात, काय झाले बघा. देव बाप्पा पंचांग काढतात आणि काय झाले म्हणतात, हा पितृदोष लागला. बरोबर आहे का? सांगतात का पितृदोष? तो पितृदोष जर लागू नाही वाटत असेल तर आपल्या वडिलांची पुण्यतिथी करायची. बरं मला सांगा, पुण्यतिथी करायला हरकत काय? आपल्या पदरचा आपण घालालो का त्याचा आहे तेच घालालो? त्याचा आणि त्यानं जर फुकून टाकलं असतं तर काय खाणार होतं? त्यानं आपल्यासाठी जमा करून ठेवलंय, त्याच्यातलं एवढं एवढं त्यांच्यासाठी दान करायला काय हरकत नाही. बऱ्याच जणांचा प्रश्न आहे, मेल्या माघारी कयाचा अन्नदान, कयाची तेरवीन, कयाची पुण्यतिथी. इथं केलेलं कुठं त्याला जाते का म्हणाले? कसं जात नाही? वा वा. वडिलाची पुण्यतिथी, वडिलाची पुण्यतिथी, पितर स्वर्गीचे देवती, पितर स्वर्गीचे देवती, पितर स्वर्गीचे देवती, पितर स्वर्गीचे देवती. वडिलाची वडिलाची पुण्यतिथी, पितर स्वर्गीचे जेवती. कोण म्हणतं
वर जात नाही. काय प्रमाण दिलं बाबानं? हे तर मोतीराम महाराजाच्या संप्रदायातली ताकद आहे. विठ्ठल दिसायला साधे भोळे दिसणार पण प्रमाण करेक्ट. नाहीतर महाराज गावोगाव बाबा भले इतकाले नेहरू आले पण काहीच कामाचे नाही. हो काही नाही, फक्त पहिली चाल म्हणायची, बाजूला व्हायचं. पाठांतरावाले माणसं पाहिजे असल तर श्री गुरु मोतीराम महाराजांच्याच परंपरेमध्ये विठाला पितर स्वर्गीची जेवती. इथं केलेलं अन्नदान त्याला जात नाही. कोण म्हणलं जात नाही? अहो साधं सोपं मला घ्या. इथून बॅलन्स टाकलेलं, इथून अकाउंट मध्ये पैसे फोन पे केलेले अमेरिकेला चालेत का नाही? आओ चालेत की? एका सेकंदात जर इथून पैसे ट्रान्सफर केले तिथं चालेत. इथं केलेलं अन्नदान वर जात नसेल? पण हे जेवढे जास्त शिकले तेवढे जास्त भयकले असं झाले. खरं सांगा, आपल्या हिंदू धर्माचं वाटोळं कमी शिकलेल्यानं केलं का जास्त शिकलेल्यानं? म्हणजे शिकू नका असं म्हणणं माझं नाही, पण हा जो परमार्थ चालू ठेवलाय या जुन्या लोकांना चालू ठेवलाय. परमार्थ ठेवला या जुन्या टोप्यावाले पटक्यावाले जे आहेत का नाही, हे काय धोत्रावाले सगळे हे न चालू ठेवलाय. बाबा आजकालच्या पोराला राम राम म्हणायला सुद्धा लाज वाटाली. कपाळाला गंध लावायला सुद्धा लाज वाटायली आजकाल लेकरायला. पण या जुन्या लोकांना परमार्थ चालू ठेवलाय, रीतिरिवाज चालू ठेवलेत. आजही बघावे जुने माणसं कसे आहेत, कपाळाला गंध आपापल्या पोशाखामध्ये. आणि त्याच्यात आपल्या नांदेड परभणी जिल्ह्याची एक शान आहे, आका महाराष्ट्र ओळखीत आहे. ज्या माणसाच्या गळ्यामध्ये दस्ती 100% ते म्हणतात नांदेड परभणीचे. जिकडची तिकडची शान आहे. कडक टोपी घालून आलं 100% ते पश्चिम महाराष्ट्रातला आहे म्हणतात. तसं गळ्यात रुमाल असला नांदेड परभणी जिल्ह्याचं म्हणतात. कारण आपल्या इकडची शान आहे. जुन्या लोकांना परमार्थ चालू ठेवलं. आजकालच्या लेकराला राम राम नाही, काहीच ना गंध लावा सुद्धा वाटत नाही. ह्या लोकांना संस्कृती टिकून ठेवली म्हणून आज आपली संस्कृती आहे. नाही तर संस्कृतीचं मात्र झाले बाबा आता. आणि ह्या बरेचसे मुलं बाबा या बघा जुन्या म्हाताऱ्या बाया काय गोल असं कपाळ भरून काय लावत्यात, कुंकू. एखादी जुनी बाई जर रोड नेऊ लागली अग्निशामक दलाची गाडी आल्याने वाटते. हा लाल जरीत कपाळ, बरोबर आहे का? आता ते आले बघा, त्याला काय म्हणतात, टिकली. टिकली टिकली नाही तर अहो कुंकू म्हणजे आपल्या पती आहे. आणि ते टिकली बाया काढून कुठं लावायला आता? भिताडाला, बाथरूमला, बरोबर आहे का? म्हणजे नवरा टांगला तिथंच नाही. बघा मी म्हणत नाही ते लावू नका, आता काळाच्या ओघानं ते आलंय. कसा आहे, जैसा देश वैसा भेष. राहा बाबा, काळाच्या ओघानं राहा, पण आपली संस्कृती धरूनच जगा. विठाला बाबा तुम्हाला खोटं वाटेल, लागलंच तर तुम्ही विचारून बघा. मी कलई लांब नाही, सासरवाडी. जेव्हा आमचं लग्न जमलं होतं तेव्हा माझ्या पत्नीला मी अगोदर सांगितलं होतं, हे बघ मी धोत्र्या माणूस आहे, तुला धोतर आवडते का नाही बघ. तू उद्या म्हणशील जीन्स पॅन्ट घाल, माझ्याच्यानं घालणं होत नाही. मी धोत्रावर राहणारा महाराज आहे म्हणलं. पटलं, कारण संस्कृती जपून ठेवणं आपलं काम आहे. याचा धरीन अभिमान आणि करीन आपुले जतन. आपण आपलं जतन जर नाही केलं तर ऐका, आपल्याला वाईट दिवस बघायला वेळ लागणार. तिकडच वाटचाल चालू आहे आता. अहो जिकडं तिकडं बघा, आपला हिंदू धर्म कमी होत चालला आणि बाकीचा धर्म जास्त होत चालला. तर जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही, पण आपली संस्कृती आपण टिकून ठेवा. या जुन्या लोकांना महाराज पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध हे टिकून ठेवलंय. आणि आज बाबाची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी नाही केली ते रागात येतात, आणि जर हे पुण्यतिथी केली कल्याण इच्छिती तया गोडा, कल्याण इच्छिती तया गोडा, कल्याण इच्छिते तया गोडा.
आशीर्वाद देती. महाराज म्हणले जर हे पुण्यतिथी हे केलं ते पितर आशीर्वाद देतात आणि कल्याण इच्छिती तया कुळा, त्या कुळाचं कल्याण व्हावं म्हणतात मग ते आशीर्वाद देतात. हे चांगलं होते कशानं, हे पुण्यतिथी केल्यानं. म्हणून पुण्यतिथी करायची. या किरडे परिवारानं गोड असं पुण्यतिथीचं कार्यक्रम ठेवलाय महाराज. आणि बरेचसे मुलं पुण्यतिथी करतात, पुण्यस्मरण करतात, वर्षश्राद्ध करतात. पण त्या वर्षश्राद्धाला बऱ्याच जणांचं आता या कीर्तनाला विरोध झालाय काय काय जणांचा. पण बाबा कीर्तन कशासाठी करायचं माहिती आहे का, दुसरं काहीच नाही. हे जे अन्न शिजतंय ना, अन्न तांदूळ कुठून आलाय माहिती आहे का तुम्हाला, गहू कुठून आलाय, डाळ कुठून आली आहे, मसाला कुठून आलाय, पवित्र का अपवित्र, कोण कोण शिवलाय काय नाही आपल्याला काय माहिती आहे का, नाही. ते अन्न आजपर्यंत पवित्र का अपवित्र आपल्याला माहित नाही. त्याच्यापैकी कोणता अपवित्र असेल पवित्र असेल कसंही असेल, पण त्या सगळ्या अन्नाला पवित्र करण्यासाठी त्याच्या तिथं काय करावं लागत असते, भजन करावं लागत असते. म्हणून हे कीर्तन करावं लागत असते. विठाला इथं कीर्तन भजन झालं मग अन्न हे पूर्ण ब्रह्म, ते अन्न पूर्ण ब्रह्म झालं. त्याच्यामध्ये आज एकादशी पण आहे. त्यांनी म्हणले महाराज म्हणले ज्याला जेवायचं त्याला जेवायला का नाहीच, सगळं फराळाचं. वा, मग तर विशेष धन्यवाद. विठाला सगळ्याला फराळ. आणि आपल्या इकडच्या गावानं आजही 50-60% लोकांना एकादशी आहेत. आता उगा मोजके लोक एकादशी धरीत नाहीत, पण आपले जुने तर सगळेच धरतात. बरोबर का नाही. पुण्यस्मरणाचा पर्व काळ महाराज. आणि या पर्व काळावर आजच्या अभंगामध्ये महाराज सांगतात की माझा शेवट गोड झालाय. पण ऐका, सगळ्यात पहिला प्रश्न आता लक्ष द्या. गेलेला माणूस सांगाय वापस येतो का माझा शेवट कसा झालाय, बोला, येतो का. गेलेला माणूस वापस येत नाही. महाराज तर म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ऐका, महाराजाचा शेवट बहु गोड झाला, पण ते शेवट गोड होण्यासाठी महाराजाला विचारलं तुम्ही काय काय केलंय. आलो निजा च्या माहेर, आलो निजा च्या माहेर, आलो निजा च्या
माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. आम्ही देवाची भेट झाली म्हणली. ऐका, आणि ज्याला शेवट गोड करायचं त्यानं जीवनामध्ये कोणाची भेट घ्यायची? महाराजांनी शेवट गोड व्हावा म्हणून साधा परिश्रम घेतला नव्हता. याचे लागी ओ केले नाना याची लागे हो केले राया. याचे लागी ओ शेती भोग याची लागे हो याचे लागी ओ अष्टांगात योग याची लागे हो अष्टांग याचे लागी केला विषयाचा त्याग हो याची लागे विषयाचा याचे लागी केला विषयाचा त्याग हो याची लागे विषयाचा वा. महाराज म्हणले हा देव सहजासहजी आम्हाला भेटला नाही. याच्यासाठी काय काय केलं? याच्यासाठी सर्व सुखाचा त्याग केला, सर्व भोगाचा त्याग केला, अष्टांग योग केला. ऐका, ह्याच्यासाठी काय केलं नाही? याची लागी जपमंत्र केला, याची लागी वेदांत पाहिला, याची लागी निज धर्म अनुष्ठिला. वा. आता खरं सांगा, एवढं आपल्याच्यानं होईल का? ते शेवटचं तर घेऊच नका, म्हणूनच मी घेतलो नाही. संसार त्याग म्हणलं की माणसाला अवघड चालय. तर बऱ्याच जणांना म्हणलं का नाही, बाबा तुम्ही आता म्हातारे झाला, जीवन भरत हे झालं तर झालं, आता तरी परमार्थ करा. म्हातारपणाला तर जास्त संसाराची ओढ लागायला त्याला. मरताना तरी माणसानं नाव घ्यावं देवाचं. व जसं जसं म्हातार होईल तस तसं जास्त कशाचा धावा कराले? बरोबर आहे का? असंच करतात का? जास्तच. सहज मी एक दृष्टांत सांगत असतो. एक आजोबा मर्राय टेकलेत आणि त्याची काय गेली? वाचा गेली. आणि जसं जसं मरण जवळ येईल तस तसं आपले एक एक काय होत असते तर नाक मुक गळू लागले, लाळाने. बरोबर आहे ना? प्रत्येक एक 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 इंद्रिय आपल्याला साथ सोडते. म्हणजे त्याच्यावर आपण ओळखून घ्यायचं काय व्हाले आपलं. घडी घडी काळ. आपलं मरण जवळ आले, आपली वाट बघायला ते आपण सारखं ध्यानात ठेवायचं. पण लक्षात घ्या, ते बाबा मराय टेकले, महाराज त्याची वाचिया गेली, पण संसाराची हाव काही जाईच ना. म्हाताऱ्यानं जीवन भर ह्याचं खाय त्याचं खाय, ग्रामपंचायतचं खाय, कशाचं खाय, नको करू नाही ते केलं. आणि 3 बंगले बांधले होते. किती? 3. पण खरं सांगा, त्या 3 पैकी मरताना कोण्या बंगल्यात म्हाताऱ्याला ठुला असेल? 3च्या मध्ये आणून त्याची काय टाकली? बाज. बाजवर म्हाताऱ्याला टाकले. ते पलड्या पलड्या काय कराले? पोरायला काय म्हणाले? पोरायला वाटलं जिंदगीभर म्हाताऱ्यानं मोडू नाही त्याच्या माना, मोडल्या खाऊ नाही त्याच, कोणाचं आणलेलं वापस दिलं नाही. बरोबर का नाही? लोकांना लुबाडल्याशिवाय राहिलं नाही. आणि एवढं करून म्हाताऱ्यानं काय जमा केलंय? हांडा केलाय. आणि म्हातारा काय सांगायला, इकडं हांडा ठुलाय. पोरं म्हणजे 100% ह्या बिल्डिंग मध्ये हांडा आहे. पोरं म्हणले बोलवा JCB. कशाला? पाडायला. आता हांडा आहे ना,
महाराज बिल्डिंग पाडली. म्हातार म्हणून पोरायला वाटलं बहुतेक बिल्डिंग चुकली. आ दुसऱ्या बिल्डिंग मध्ये बघता बघता तिने बी बिल्डिंग म्हातारा म्हणलं पोरं म्हणले आता तिन्ही बिल्डिंगी पाळल्या. खंदून खंदून शेवटी हिरीला पाणी लागलं पण हांडा काय सापडला. तिथून एक मायासारखा महाराज जाऊला. ते म्हणला बाबा ह्या का परभणीला एक डॉक्टर आलाय, एक इंजेक्शन देतोय. इंजेक्शन दिल्या 5 मिनिटं म्हाताऱ्याला वाचा येते, बोलता येतंय. इंजेक्शन 10 लाखाला आहे म्हणला. पण पोरं म्हणले एवढाले मटाले बंगले पाणले, मग आता 10 लाखासाठीच काय याला माग पुढं बघायचं. बोलीला आपण बी कायला कमी पैसे सांगायचे त्याचे. बरोबर का नाही. बोलीला महाराज म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलं. म्हणले बाबा सांगा कुठं ठुला हांडा. म्हातारं म्हणलं तुम्हाला तर काय संसाराची काळजीच नाही म्हणला. अरे तुम्हाला काय कळतंय का नाही म्हणला. ते आपलं गहू चाळायची चाळणी शेजारीनं नेल्या ती कवा आणता. हो चाळणीसाठी बाबाई गेला, दसमी गेल्या. बरोबर आहे का. ही येळ संसाराला म्हातारपणाला येते. म्हणून म्हातारपणाला तरी कमीत कमी काय करावं, भजन करावं, देवाची प्राप्ती करून घ्या. ऐका अर्ध जीवन झालं ना माणूस संसारातून मुक्त होतो. मग परमार्थाला लागायचं आणि आपला शेवट गोड करायचा बघायचा. शेवट गोड करण्यासाठी अगोदर तयारी करावी लागते. उग शेवट गोड होत नसतो. ऐका शेवट गोड कोणाला म्हणायचं सांगू का. श्री गुरु श्री संत मोतीराम महाराजांना म्हणायचं. सांगून देह ठेवायचा. गावोगावचे आता मला वाटतं याच्यापैकी काही जुने असतील ज्यानं मोतीराम महाराजांना पाहिलं असेल. आमचं काहीतरी दुर्भाग्य आम्ही पाहिलं नाही. बाबा तुम्ही पाहिलं असेल है ना. तुम्ही ह्याच्यातले काय आता जे काय 70-80 असतील ते 100% पाहिले. 80-90 है का नाही. तुमचं भाग्य बाबा. तुमचे पाय धुवून पाणी पिलं तर आम्हाला सरायचं नाही. कारण ज्या माणसानं मोतीराम महाराजांना पाहिले त्यानं साक्षात जगद्गुरु तुकोबारा पाहिले. विठ्ठल काय वैराग्य महाराजांचं. ऐका महाराजांनी सांगून देह ठेवला. खरा शेवट कोणाचा गोड झाला, महाराजांचा गोड झाला. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. आपल्याकडे टाइम कमी आहे बरं का. मी उगा आता तुम्हाला टच करून चाललो. नोहे एका जगातल्या सगळ्यात मृदू प्राणी ज्याला बोलता येत नाही, ज्याला मेंदूच नाही, कोण. रेडा. पण ऐका माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबाराच्या मांडीवर त्या रेड्यानं देह ठेवला. खऱ्या अर्थानं त्या रेड्याचा शेवट काय झाला, गोड झाला. तुम्ही आम्ही आपल्या लेकराच्या मांडीवर जन्म जीव सोडवलो. त्या रेड्याने विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या मांडीवर जीव सोडलाय. त्या रेड्याचा शेवट गोड झाला. नोहे आपल्या शेजारची जनाबाई आहे ना, जनाबाई. या जनाबाईच्या डोक्यामध्ये वा पडल्या होत्या बघा, वा. आणि जेव्हा डोक्यामध्ये वा पडल्या होत्या तेव्हा वा काढायला कोण आलत तुम्हाला उदाहरण माहित आहे. साक्षात देव आलते. आणि त्या देवानं ती डोक्यातली ऊ काढायची आणि ऊ मारायची एक पद्धत आहे. ती ऊ घ्यायची कुठं ठेवायची, नक्कावर. आणि कशी तरी जोरात अशी टक्कने मेली पाहिजे ऊ. बरोबर का नाही. ती जी ऊ मेली त्या ऊन सुद्धा म्हणलं पाहिजे माझा शेवट गोड झाला. कारण मरण कोणाच्या हाताने आले. वा जरी झालं तर चालल पण संताच्या डोक्यात पडल्या पाहिजे. कारण त्याला कोण मारणार रे, देव मारणार आहे. खऱ्या अर्थानं त्या ऊचा सुद्धा शेवट गोड झाला. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. मग तुम्ही म्हणताल महाराज ठीक आहे बाकीच्याच हो, पण तुकाराम महाराज गेल्यावर कसे सांगाय आले. जगद्गुरु तुकोबारा जेव्हा वैकुंठाला गेले तेव्हा वैकुंठाला गेल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबारा वैकुंठाला जाताना एक व्यक्ती
तुकोबाराच्या सोबत नव्हती. तिचं नाव तुकोबाराची मुलगी, तिचं नाव आहे भागीरथी. बाप आपल्याला सोडून गेलाय, आपले वडील आपल्याला सोडून गेले ते भागीरथीला कळालं. आणि भागीरथीनं टाहो फोडा सुरू केला. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी. भागीरथीनं सारखा धावा सुरू केला. आणि महाराज इकडे जगद्गुरु तुकोबाराच्या शिष्यापैकी 14 शिष्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी होते तेली समाजामधले. त्याचं नाव संताजी महाराज जगनाडे. त्यांना तुकोबाराने वचन दिलं होतं दोघांनी एकमेकाला, जो कोणी आधी जाईल त्यानं दुसऱ्याच्या काय करायचं, मौतीला यायचं, शेवटाला यायचं. महाराज तिकडं संताजी महाराजांनी देह ठेवला. संताजी महाराजांनी देह ठेवला. किती पुराले ते तिली समाजामध्ये पुरायची पद्धत आहे. मोठा खटा केला आणि पुरायला लागले. संताजी महाराज काय पुरून घ्यायच नाही, एक हात वरच. लोक कदरून गेले. लोक संताजी महाराजाच्या पोराला म्हणले, हे बघ तू आणि तुझा बाप चालूच घरला म्हणले, आम्ही कवर टाका म्हणले माती ह्याच्यावर. लोक निघून गेले. सगळे प्रकार खाली गोडलाले. भगवंतानं सांगितलं तुकोबारा एकदा तुम्हाला आता तुमच्या पणासाठी काय करावं लागतंय, जावंच लागतंय. आणि जगद्गुरु तुकोबारा वैकुंठातून आले आणि पहिल्यांदा मुलीच्या इथं आले. कारण बापाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असते, मुलीवर, बरोबर आहे ना. आणि काय की होते मुलीचं आणि बापाचं प्रेम. ऐका ना, बाप बाहेर गेला आणि बाहेरून दारात आल्या पहिल्यांदा आपल्याकडे कोण पळत येते, मुलगी. पोरग जर आपल्या जवळ आलं तर पोरग विचारते, बाबा तुम्ही मला खाला काय आणलं, बरोबर ना. धर्मपत्नी विचारते, तुम्ही आज किती कमवलं, किती आणले. पण मुलगी विचारते, बाबा तुम्ही काय खाल्लं, बरोबर आहे का. तसंच त्या भागीरथीने विचारलं, बाबा तुम्ही काय खाल्लं का. महाराज म्हणले, भागीरथी मला लय भूक लागल्या म्हणले, तुझ्या हातचं खाची इच्छा आहे. कारण बाप मुलीच्या हातचं खायला लय आतुर असतो. कसंही करू द्या मुलीनं, तुझ्या हातचं मला खायची इच्छा आहे. आणि महाराज भागीरथीने सांगितलं, बाबा बसा मी 2 मिनिटात पदार्थ तयार करते. माय मावल्या हो, 2 मिनिटात होणारा पदार्थ कोणता, बोटुळ्याचा भात. पण त्याची मोठी गमत आहे, व्हायला लवकर होते पण ते लवकर निवच ना, बरोबर आहे का. लय लवकर होते पण निवच ना. पण ते बोटुळ्याचा भात खायला त्याला काही विशिष्ट गोष्टी लागतात, दूध, तूप, साखर, बरोबर आहे का. ही असल्याशिवाय. आता भागीरथीच्या घरची गरीब महाराज तेवढी दूध नव्हतं. तुकोबारानं सांगितलं, भागीरथी तू काय कर, बोटुळ्याचा भात करतो, मला एक तांब्या दे, मी काय आणतो, दूध आणतो. आणि तिथं गेले येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, येलेश्वराशी पूजिले, दूध नंदीचे काढिले. महाराज तेव्हा भगवान शंकराचं पूजन करून त्या नंदीचं दूध काढलं. ऐका, आम्ही फास्ट घ्यालो बरं का, तुम्ही ऐकलेलं आहे, टाइम झाला म्हणून मी फास्ट घ्यालो. नंदीचं दूध काढलं, बोटुळ्याचा भात खाला. गेले आमच्या याची मुठमाती केली, कोणाची, संताजी महाराज जगनाडेची. आणि महाराज शेवट भेटा गेले निळोबारायाकडं. कारण निळोबाराय धरणे धरून बसले होते. निळोबारायापाशी गेले, निळोबारायांच्या डोक्यावर हात ठेवला. आणि तेव्हा तिथं भागीरथी होत्या. त्यांनी विचारलं निळोबाराने भागीरथीनं, दादा महाराज तुम्ही आम्हाला सोडून गेलात, पण तुम्ही जीवनभर परमार्थ केलाय, त्या परमार्थाची खरं सांगा, तुम्हाला पावती काय मिळाली. महाराज म्हणले, मी जीवनभर जो परमार्थ केलाय त्याची पावती एकच मिळाली, माझा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, शेवट तो भला.
शेवट तो भला 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 माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो निदाच्या बाहेरा आलो निदाच्या बाहेरा आलो निदाच्या बाहेरा महाराज म्हणले मी जीवनभर जो परमार्थ केलाय त्या परमार्थाची पोच पावती मला मिळाली माझा शेवट गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड निस्ता गोड झाला नाही बहु गोड झाला काय झालं आलो निदाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा परिहार झाला अवघा दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा विठोबा रकुमाई हरि गोबार कुमारी जय गोबार कुमारी गोपाली तो हरि गोरी आदे रा गोबार 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 अशा रीतीनं 1:30 वाजलाय 11 सव्वा 11 वाजता राईड भजन सुरुवात झाली ती 2 सव्वा 2 तास झाले हा मी बोलतोय बोलता बोलता ही बॉटल अर्धी केली ती अर्धी झाली हा पण उन्हाचे दिवस आहेत महाराज त्याच्यामध्ये हा मंडप टाकला ही चांगली गोष्ट आहे कापडी मंडप असतात आतापर्यंत 2-4 जण तर करपलेच असते त्याच्यात ते अवघड झाले पण ह्या मंडपामध्ये महाराज थोडं व्यवस्थित वाटतंय म्हणून ऐका आमचे सीताराम बाबा बरोबर ना हां सीताराम बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा त्यांचे सुपुत्र निखिल सीताराम किरडे आणि ज्ञानेश्वर सीताराम किरडे व समस्त किरडे परिवार यांच्या वतीनं हा वर्ष श्राद्धाचा म्हणजेच प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम त्यांच्या समस्त परिवाराच्या वतीने ठेवण्यात आला आणि या कार्यक्रमाला येण्यासाठी मला ज्यांनी आमंत्रण दिलं आपल्या गावचे भूमिपुत्र गायनाचार्य आमचे निवृत्ती दादा किरडे गोटू महाराज यांनी फोन केला मला म्हणले महाराज यावं लागतंय सध्या आमचं सीझनचे दिवस आहेत थोडी धावपळ जे असते आता इथलं करून संध्याकाळी मला उदगीरच्या जवळ जायचंय धोंडवाडी तुमच्या आशीर्वादानं चांगलंय आपण सर्वांच्या वतीनं भगवान पंढरीश परमात्मा आणि मारुतीरायाकडे एकच प्रार्थना करू बाबांना सद्गती लाभो आणि भगवंतानं त्यांच्या पायाशी घेऊ आणि बाबांना आणि पांडुरंगाला एक प्रार्थना तुमचं वर्ष श्राद्ध तुमचं पुण्यस्मरण या परिवारानं केलंय म्हणून अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा आणि माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेचे बाधा सुखनी काही ही संत मंडळी सुखी असो सर्वांना सुख समृद्धीचं आयुष्य लाभो ही बाबांकडं भगवंताकडं प्रार्थना करू आणि जर बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष ना तरी बालक बोबडा बोले का वाकुळा विंचुका पावले ते जो जो करुणी माऊली दिगे जेवी बोलेले लेकरू वेडे वाकडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वरे माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज आपल्या गावातील एका व्यक्तीनं नर्मदा मयाची 3600 किलोमीटरची परिक्रमा पायी पूर्ण केली दत्तराव रामचंद्र किरडे बाबा या इकडं तुमचा सत्कार करायचा आहे कारण नर्मदा मयाची परिक्रमा केली म्हणजे बाबा एक नर्मदा मयाची परिक्रमा म्हणजे पृथ्वीला 5 प्रदक्षिणा मारल्याचं पुण्य एका नर्मदा परिक्रमेमध्ये बरं का साध्या सुध्या व्यक्तीला सहजासहजी घडत नाही पण हे बाबांनी आज केलं खरंच बाबा
तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुका कारण म्हणेवानी तुका म्हणेवानी तुका म्हणेवानी